आज कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यात मागील सगळ्या चुका सोडा आणि यापुढच्या काळात सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून एक दिलानं काम करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। या मेळाव्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विविध शासकीय समित्यांवरील रखडलेल्या नियुक्त्या आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तीवरून कार्यकर्त्यांच्यात नाराजी असल्याचं बोलून दाखवलं आणि मेळावा अर्धवट सोडून ते निघून गेले। तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे या मेळाव्यासाठी उशिरा आले। त्यामुळे एक दिलानं काम करण्यासाठी महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात नेत्यांमधील बेदिली समोर आली आहे। या मेळाव्यात खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार के.पी. पाटील, सुरेश हळवणकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना देशात 400+ तर राज्यात 45+ खासदार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 2ही खासदार निवडून आणूया असा निर्धार व्यक्त केला। या मेळाव्यात माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्या खुर्च्या एकमेकाला लागून ठेवल्या होत्या, मात्र दोघांनीही एकमेकांकडे पाहणं टाळलं। त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात के.पी. पाटील यांनी ए.वाय. पाटील यांच्या शेजारची खुर्ची सोडून लांब जाऊन ते बसले। आजच्या महायुतीच्या मेळाव्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नाराजी, आमदार विनय कोरे यांची उशिराची उपस्थिती, आमदार प्रकाश आंबेडकर यांची अनुपस्थिती आणि ए.वाय. पाटील यांच्यापासून लांब जाऊन बसण्याची माजी आमदार के.पी. पाटील यांची कृती यावरून आजच्या मेळाव्यातील नेत्यांच्यातील बेदिली समोर आली आहे।